सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2026। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे 20 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे आणि 19 मे 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर जे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन आहे तर त्याला जे विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स सुद्धा या ठिकाणी म्हटलं जाते। एक लक्षात ठेवा, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स सुद्धा सीआरपीएफला म्हटलं जाते। तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे हे 9195 जागांसाठी ही मोठी भरती चालू आहे। आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। चांगली सुवर्ण संधी आपल्यासाठी चालून आली आहे आणि मेन म्हणजे यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड ठेवण्यात आला। एक लक्षात ठेवा, तर जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे, कारण की जे विद्यार्थी अभ्यासू राहते, जे विद्यार्थी हुशार राहते, तर ते विद्यार्थी जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडमध्ये त्या ठिकाणी कमी राहते। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जे विद्यार्थी ग्राउंडमध्ये चांगले आहे तर त्यांचे जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड त्या ठिकाणी निघण्याचे दाट शक्यता आहे। एक लक्षात ठेवा, तर यामध्ये ग्राउंड आहे सर्वात अगोदर, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर यामध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षाचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पास सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची 9195 जागांसाठी ही मोठी भरती चालू आहे। 10वी पास यामध्ये लागते। एक लक्षात ठेवा, तुमचा जर आयटीआय जरी असेल तरी भरता येते, आयटीआय तुमचा नसला तरी सुद्धा आपल्याला 10वीच्या बेसवर या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। एक लक्षात ठेवा, तर ट्रेड्समॅनची ही भरती सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही भरती आहे। तर 10वी पासवरच यामध्ये फॉर्म भरता येते महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे 20 एप्रिल 2026 पासून चालू झाले आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 19 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, ठीक आहे। तर यामध्ये आपण वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत काय काय पदामध्ये वयोमर्यादा आहे आणि काय काय पदामध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत, आणि SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। तर एवढी काही वयोमर्यादा यामध्ये ठेवण्यात आला आहे। फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी कॅटेगरीचे असाल, EWS कॅटेगरीचे असाल तर 100 रुपये फी आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फी नाही आहे। महिला उमेदवार जर असाल तर एक सर्व्हिसमॅन जर असाल तर एक सर्व्हिसमॅनला पण 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। आवर्जून फॉर्म भरा। आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी महिला उमेदवार असाल कोणत्या कॅटेगरी SC/ST OBC EWS NT विजो ओपन SBC SBC कोणत्या कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की यामध्ये 1 रुपया सुद्धा फी ठेवण्यात आलेला नाही आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे, ठीक आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा यामध्ये 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर पहा इकडे जे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातले जास्त विद्यार्थी फॉर्म भरत नाही। जे काही सेंट्रल लेवलचे पेपर परीक्षा राहते, जे काही भरती राहते त्यामध्ये महाराष्ट्रातले जास्त विद्यार्थी फॉर्म भरत नाही। एक लक्षात ठेवा, खूप कमी प्रमाणात पडते। आता तुम्ही जर पाहिलं असेल महाराष्ट्र पोलीसच्या जागा निघते तर त्यामध्ये 17-18 लाख विद्यार्थी, 16 लाख अशा प्रकारे मुलं त्या ठिकाणी फॉर्म भरते पूर्ण महाराष्ट्रातून। म्हणजे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही भरती निघाली, यामध्ये कमी या ठिकाणी महाराष्ट्रातून कमी मुलं या ठिकाणी फॉर्म भरते, कमी प्रमाणात फॉर्म भरते, तर जास्त काही कॉम्पिटिशन नसते जेवढी पाहिजे तशी, ठीक आहे। तर आवर्जून फॉर्म भरा। आता यामध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं, सिलेक्शन आपलं कशा प्रकारे होणार आहे, सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ऑनलाईन आपलं असणार आहे यामध्ये फिजिकल ग्राउंड आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये असणार आहे आपला पेपर ऑनलाईन पद्धतीने। तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ट्रेड टेस्ट असणार आहे। चौथ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, डॉक्युमेंटेशन आणि मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीची असणार आहे। तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काय आहे, ग्राउंड आहे आणि ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्येच होणार आहे। महाराष्ट्रामध्ये 2 सेंटर आहे, सीआरपीएफ कॅम्प नागपूर या ठिकाणी ग्राउंड होणार आहे 5 किलोमीटर, आणि त्याचबरोबर तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणेचं सेंटर आहे, या ठिकाणी सुद्धा आपलं ग्राउंड होणार आहे। म्हणजे ह्या 2 सेंटरपैकी एक सेंटर भेटणार आहे। आणि जे 2024ला SSC GDचं जे ग्राउंड आहे, CRPDचं जे ग्राउंड आहे तर तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे
या ठिकाणी ग्राउंड झालं होतं त्या ठिकाणीच आपल्याला ग्राउंड सेंटर भेटणार आहे. एक तर पुणे भेटणार आहे किंवा नागपूर भेटणार आहे, दोनपैकी एक सेंटर भेटणार आहे. तर उंचीचा जर आपण विचार केला तर पहा तुम्ही SC कॅटेगरीचे असाल, OBC कॅटेगरीचे, EWS ओपन कॅटेगरीचे असाल 170 सेंटीमीटर उंची ठेवण्यात आले आहे. महिला उमेदवार जर असाल SC OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर 157 सेंटीमीटर उंची आहे. छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे. आणि तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी. महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची महिला उमेदवारांसाठी. छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर एवढं काही यामध्ये उंची असणार आहे. आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला उमेदवारांसाठी यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे. 5 किलोमीटर रनिंग जर आपण 24 मिनिटाच्या अंदर रनिंग मारली तर आपण ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. फक्त यामध्ये क्वालिफाय आहे ग्राउंड, म्हणजे यामध्ये मार्क वगैरे नाही. जसं SRPF तर महाराष्ट्रामध्ये ग्राउंड राहते त्याला मार्क राहते, पण यामध्ये मार्क वगैरे नाही आहे. तुम्ही 19 मिनिटामध्ये मारली तरी तुम्ही ग्राउंड पास आहे. तुम्ही 24 मिनिटाच्या अंतर 24 मिनिटामध्ये मारली तरी सुद्धा ग्राउंड तुम्ही पास आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, कोणालाही मार्क कमी जास्त यामध्ये भेटणार नाही, फक्त क्वालिफाय आहे. ठीक आहे, तर पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग आहे, 24 मिनिटाच्या अंदर मारली तर ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. आणि आपला जर 5 किलोमीटर रनिंगचा जो टाईम हा 24 मिनिटापेक्षा जर जास्त गेला, 1 सेकंड जरी जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. अशा प्रकारे ग्राउंड आहे. महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटामध्ये मारायचे. ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटामध्ये रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. आणि ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटापेक्षा जर जास्त टायमिंग आला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे 1600 मीटर रनिंग आहे. तर आतापासून आपल्याजवळ टाईम आहे, ग्राउंडसाठी अजून टाईम आहे, कारण की फॉर्म भरणे 1 महिना या ठिकाणी चालणार आहे, 19 मे पर्यंत चालणार आहे. ग्राउंडला टाईम आहे, एक लक्षात ठेवा. तर आतापासून आपल्या तयारीमध्ये लागा. आतापासून जो काही आपला इव्हेंट आहे तर तो आतापासून आउट ऑफ करा, आतापासून चांगली प्रॅक्टिस करा, नक्की आपलं त्यामध्ये सिलेक्शन होणार आहे. तर ग्राउंड झाल्यानंतर आपलं जे पण विद्यार्थी ग्राउंड क्वालिफाय झाले, ग्राउंड पास झाले तर त्यांना पेपरसाठी बोलावलं जाणार आहे. तर पेपर जे विद्यार्थी मित्रांनो 100 मार्काचा पेपर असणार आहे. एका प्रश्नाला 1च मार्क आहे, 100 मार्काचा पेपर असणार आहे. 2 घंट्याचा पेपरसाठी टाईम भेटणार आहे. तर पेपरचा जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर 5 सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर यापैकी एक आपल्याला पाठ निवडावा लागणार आहे. जसं SSCGD मध्ये हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर आपण निवडतो तशा प्रकारे आपल्याला यामध्ये निवडावं लागणार आहे. तर बा आणखीन सांगून देतो, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न आणि हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे. आणि 2 घंट्याचा पेपरसाठी टाईम भेटणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. 4 जर आपण प्रश्न चुकले, एक जो काही प्रश्न आपला बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे. अशा प्रकारे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर आपलं ग्राउंड झाल्यानंतर आपल्याला तिसऱ्या टप्प्यात आपण जर ग्राउंड क्वालिफाय झालं तर आपल्याला ट्रेड टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे. आणि ट्रेड टेस्ट ज्या ट्रेडमध्ये आपण भरला, जसं सफाई कर्मचारीमध्ये भरला तर आपल्याला साफसफाई करून दाखवावं लागणार आहे. म्हणजे ज्या ट्रेडमध्ये तुम्ही फॉर्म भरला त्याच्या रिलेटेड आपल्याला त्या ठिकाणी काम करून दाखवावं लागणार आहे. कौशल्य चाचणी आपली होणार आहे. ट्रेड टेस्टला कौशल्य चाचणी सुद्धा म्हटलं जाते. अशा प्रकारे प्रक्रिया आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जय.